आज आमच्या शांतिदूत बुद्धविहारामध्ये संपदा अपलित महिला नागरी सहकारी पतसंस्था डी.वाय. पाटील रुग्णालय निरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने शांतिदूत सामाजिक व सांस्कृतिक सेवा संस्था आयोजित आरोग्य शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आम्हाला खूप असा नागरिकांचा आज प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच्यामुळे गोरगरीब जी जनता आहे त्यांना जो हजारो रुपये खर्च करावा लागतात दवाखान्यामध्ये जाऊन, ते आज आमच्या या संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करून या गोरगरीब जनतेला लाभ मिळवून दिलेला आहे आणि याचा फायदा पण येथील जनता घेत आहे। म्हणून इथे आलेल्या सर्व जनतांचे आणि या डॉक्टर कंपनीचे आम्ही आमच्या शांतिदूत विहार कमिटी, सामाजिक सेवा संस्था आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। आम्ही शांतिदूत सामाजिक व सांस्कृतिक सेवा संस्थेचे सर्व कार्यकर्ते आम्ही या शांतिदूत बुद्धविहारामध्ये नवनवीन उपक्रमांची सुरुवात केलेली आहे। पहिला उपक्रम आम्ही केला वृत्तपत्र मोफत वाचनालयाची सुरुवात केलेली आहे 15 ऑगस्ट दिनी आणि या विहारामध्ये हा दुसरा प्रथमच कार्यक्रम आरोग्य शिबिर भरवण्यात आलेला आहे। येथील झोपडपट्टी एरिया आवासनुसार इकडच्या लोकांसाठी आरोग्य चांगले राहावे, आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आम्ही आरोग्य शिबिर भरवलेलं आहे आणि डी.वाय. पाटील आणि संपदा अपलित महिला नागरी पतसंस्था यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। तसंच शांतिदूत सामाजिक सेवा संस्थेतर्फे आम्ही यापुढे अन्य शैक्षणिक कार्यक्रम, सामाजिक अशा इतर कार्यक्रम राबवणार आहोत आणि सर्वांचं सहकार्य लाभेल आणि शांतिदूत सामाजिक संस्था अनेक कार्यक्रमांमध्ये नेहमी अग्रगण्य राहील। आजच्या शिबिरामध्ये ECG, ब्लड टेस्ट, डोळ्यांची तपासणी, ब्लड शुगरसाठी डॉक्टर्स आले होते, तसेच हाडांचे डॉक्टर हे सुद्धा ह्या सगळ्या तपासणी आज झालेल्या आहे व त्यावर त्यांना रिपोर्टही दिलेले आहेत आणि औषधही दिलेले आहेत आणि यापुढे असे उपक्रम राबवले जातील आणि लोकांचा ह्यासाठी भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे।